आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। मिरज शहरामध्ये अवैध धंदे जोमात, पोलीस प्रशासन कोमात। सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध आरोग्य नगरी व कला पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहरामध्ये अवैध धंदे जोरात सुरू आहे। त्यामुळे हजरत मीरासाहेब नगरी बदनाम होत आहे। त्याकरिता तिरंगा न्यूज महाराष्ट्र यांच्या वतीने मिरज शहर पोलीस ठाणे, मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले होते। तरी देखील मिरज शहरात चाललेले अवैध धंदे जोमात चालू आहे। गेल्या 3 महिन्यामध्ये मिरज शहरातील नागरिकांनी खासगी सावकारी यांच्या त्रासाने आत्महत्या केल्याचे घटना घडत आहे। राजरोसने चालणारे जुगार अड्डे, 3 पत्ती, मटका बाजार, खाजगी सावकारी गांजा विक्री बरोबर औषधाच्या दुकानात नशेचे गोळ्या, अंमली पदार्थाची विक्री सह चोरून चाललेल्या हातभट्टी व्यवसाय, गॅस रिफिलिंग पूर्णपणे बंद होणे आवश्यक असून पोलीस प्रशासनाने यावर त्वरित कडक भूमिका घेऊन मिरजेला बदनाम करणारे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे, असे निवेदन काँग्रेस पार्टीच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे साहेब यांना देण्यात आले। सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मिरज हे वैद्यकीय व कला पंढरी म्हणून ओळखली जाते, पण आजच्या दिवशी बघण्यात आलं तर मिरजमध्ये अवैध धंदे जोमात चालू आहेत। ह्या 3 पत्ती, मटका, जुगार, कसिनो, गॅस रिफिलिंग आणि विशेष करून खाजगी सावकारी गेल्या 2-3 महिन्यापूर्वीपासून आजपर्यंत खाजगी सावकारी एवढे जोमात चालू आहे। ते ज्या ग्राहकांनी त्या पैसे घेतल्यात त्यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांच्यावर दुर्लक्ष केले। त्यानंतर जे खातेदार आहेत त्यांनी अक्षरशः सुसाईड केलेला आहे आणि तरी पण कुणाचं लक्ष नाही याच्याकडं। तर खाजगी सावकारीवर एक ठोस निर्णय घेऊन त्यांच्यावरती कडक कारवाई करावी। खाजगी सावकारीला सपोर्ट करणारे काही राजकारणी बानगुडे सुद्धा आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई व्हावी असे काँग्रेस पक्षातर्फे मी वसीम शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव अपील करतो। जर कुणालाही कुठल्याही प्रकारची तक्रार असेल किंवा कुणी शासकीय कर्मचारी दुर्लक्ष करत असेल, त्यांचं ऐकून घेत नसेल तर माझ्याशी किंवा माझ्या टीमशी संपर्क साधावे। तुमच्या स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर आहे आणि कुणाला न घाबरता आम्हाला कॉन्टॅक्ट करा। जर तुमची कुठल्याही पद्धतीची तक्रार किंवा काय दाद घेत नसेल तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमची 100% मदत करू।